नमस्कार बच्चों, मैं दिव्यश्री श्री मधुकेश्वर प्रौढ़शाला होदिಗೆರೆ चन्नगिरी तालुಕು दावणಗೆरे जिले में काम कर रही हूँ। देखिए बच्चों, ये आज 8वीं कक्षा के कविता 10 अभिनव गीत क्या है? कविता 10 अभिनव गीत कविता के बारे में आज जानकारी प्राप्त करेंगे। आइए, सभी के पास पुस्तक है ना? हाँ, सभी पुस्तक खोलिए। हाँ, पृष्ठ संख्या 73। कितने? पृष्ठ संख्या 73। पाठ कविता 10 अभिनव गीत। देख लीजिए, इस कविता के कवि का नाम क्या है? हरिशंकर कश्यप। क्या है? हरिशंकर कश्यप। हरिशंकर कश्यप, उनके बारे में थोड़ा सा कवि का परिचय है पुस्तक में। खोलिए, देखिए कवि का परिचय है। देखिए, श्री हरिशंकर कश्यप हिंदी के प्रसिद्ध बाल साहित्यकार हैं। आपने बच्चों के लिए अत्यंत रोचक, मनोरंजक व ज्ञानवर्धक एकांकी कविताएं, कहानियां तथा जीवनियां लिखी हैं। आपकी कुछ प्रसिद्ध पुस्तकें हैं: फूलवारी, झरना, मेरे देश के महान बालक, मेरे देश के मंदिर, मेरे देश की महान नारियां, मेरे देश के ऋषि मुनि, मेरे देश के संत महात्मा, देश की आन पर पूजा के फूल, पूजा के फूल। आपकी रचनाओं के मूल तत्व राष्ट्रभक्ति, भारतीय धर्म और संस्कृति है। देखिए, ये बाल साहित्यकार, बाल कविता होते, साहित्य का कवि होते हैं श्री हरिशंकर कश्यप जी। एक हिंदी के प्रसिद्ध बाल साहित्यकार। ये बाल साहित्यकार मतलब क्या? ये बालक बालिकाओं के लिए अनेक रचनाओं को रचना किया गया है। ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? ಚಿಕ್ಕ ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳಿಗೆ, ಬಾಲ್ಯ ವಯಸ್ಕರಿಗೆ पुस्तकಗಳನ್ನ रचिಸುವವರು। अर्थ आयता? देखो, बाल साहित्यकार होते हैं अपने बच्चों के लिए अत्यंत रोचक, ಮಕ್ಕಳಿಗಾಗಿಯೇ ಏನು ಮನೋರಂಜಕ ವ ಜ್ಞಾನವರ್ಧಕ, ಜ್ಞಾನವನ್ನ ಹೆಚ್ಚಿಸ್ತಕ್ಕಂಥ ಮತ್ತೆ ಮನೋರಂಜನೆಯನ್ನ ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥ ಹಾಸ್ಯಭರಿತ ಅನೇಕ ಏನು ಏಕಾಂಕಿಗಳನ್ನ ಇವರು ರಚಿಸಿದರೆ, ಕವಿತೆಗಳನ್ನ ರಚಿಸಿದರೆ, ಕಥೆಗಳನ್ನ ರಚಿಸಿದರೆ ಮಕ್ಕಳಿಗಾಗಿಯೇ। ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? ಮಕ್ಕಳಿಗಾಗಿಯೇ ಅನೇಕ ಕಥೆಗಳು, ಏಕಾಂಕಿಗಳು, ಇವೆಲ್ಲ ಜೀವನಿಗಳು ರಚಿಸಿದರೆ. ಇವೆಲ್ಲ ಏನೋ ಜ್ಞಾನವನ್ನ ಹೆಚ್ಚಿಸ್ತಕ್ಕಂಥ ಪುಸ್ತಕಗಳಾಗಿದೆ, ಮನೋರಂಜನೆಯನ್ನ ನೀಡ್ತಕ್ಕಂಥ ಪುಸ್ತಕಗಳಾಗಿದೆ। आपकी कुछ प्रसिद्ध पुस्तकें हैं: फूलवारी, झरना, मेरे देश के महान बालक, मेरे देश के मंदिर, मेरे देश की महान नारियां, मेरे देश के ऋषि मुनि, मेरे देश के संत महात्मा, देश की आन पर पूजा के फूल। आपकी रचनाओं के मूल तत्व राष्ट्रभक्ति, भारतीय धर्म और संस्कृति है। देखिए, ये सभी उनके प्रमुख पुस्तकें होते हैं। कौन कौन से? फूलवारी, झरना, मेरे देश के महान बालक और मेरे देश के मंदिर, मेरे देश की महान नारियां, ಸ್ತ್ರೀಯರ ಬಗ್ಗೆ, ನಮ್ಮ ದೇಶದ ಒಂದು ಮಹಾನ್ ಪುರುಷರ ಬಗ್ಗೆ, ದೇಶದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮಂದಿರಗಳ ಬಗ್ಗೆ। ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, हमारा देश में लिए गए ऋषि मुनियों के बारे में, मेरे देश के ऋषि मुनि, मेरा देश के संत महात्मा, देश की आन पर पूजा के फूल,
और ऐसे अनेक अनेक लेखनों को लिखे गए हैं। और रचनाओं के मूल तत्व क्या है? राष्ट्र भक्ति, भारतीय धर्म और संस्कृति को ये क्या करना चाहिए? ये ಜಾಗರೂಕ करते हैं, ಇವುಗಳನ್ನ ತಿಳಿಸೋದಾಗಿದೆ। ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? ನಮ್ಮ ದೇಶದ ಸಂಸ್ಕೃತಿ, ನಮ್ಮ ದೇಶದ ಭಾಷೆ, ಧರ್ಮ, ರಾಷ್ಟ್ರಭಕ್ತಿ, ನಮ್ಮಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ರಾಷ್ಟ್ರಭಕ್ತಿಯನ್ನ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಈಗ ತಿಳಿಸೋದು। ये सभी हरिशंकर जी के ये बहुत प्रमुख रचना होते हैं, मुख्य अंश भी होते हैं। आइए इस पद्य में पहले एक शब्द देखना चाहिए, अभिनव। अभिनव गीत, अभिनव गीत। गीत मतलब क्या? गाना अल्वा। गीते निमगागले ಗೊತ್ತಿದೆ। ಹಾಗೆ अभिनव, अभिनव मतलब क्या? ये नूतन, नया। अर्थ आयता? ಹೊಸ, नूतन। फूल, आपके मालूम है फूल? फूल मतलब क्या? पुष्प, पुष्प। छावी, शोभा। अंतर, भीतर। तन, शरीर। निज, अपना। जग, संसार। झरना, गिरना। सुरभित, सुगंधित। देखिए पुस्तक में है ये शब्द अभिनव, नूतन, नया। फूल, पुष्प। छवि, शोभा। अंतर, भीतर। तन, शरीर। निज, अपना। जग, संसार। झरना, गिरना। सुरभित, सुगंधित। अर्थ आया? ये सभी शब्द अर्थ होते हैं। आइए देखना चाहिए अभिनव मनुष्य, अभिनव गीत। ये इस कविता के आशय, इस कविता के द्वारा आप क्या सीख सकते हैं? देखिए इस कविता के द्वारा बच्चे जीने की कला सीख सकते हैं। जीना मतलब क्या? ಜಯಗಳಿಸೋದು ಅಲ್ವಾ? ನಾವು ಎಷ್ಟು ಒಂದು ಬದುಕು, ಈ ಒಂದು ಸಂಸಾರದಲ್ಲಿ ಏನು ತುಂಬಾನೇ ಕಷ್ಟ ಅಲ್ವಾ? ಜೀವಿಸೋದು ಏನು ಕಷ್ಟಗಳು ಬರುತ್ತೆ, ಕಷ್ಟದ ನಂತರ ಸುಖಗಳು ಬರುತ್ತೆ। ಕಷ್ಟ ಬಂದಾಗ ಯಾವ ರೀತಿ ನಾವು ಇರಬೇಕು, ये जीने के कला सीख सकते हैं। कष्ट के समय में भी हंसते रहने और सबको सुख देते रहने की कला का परिचय दिलाना इस कविता का उद्देश्य है। ये कष्ट के समय में कष्ट ಬಂದಾಗ ನಾವೇನ್ ಮಾಡಬೇಕು? ಅದನ್ನ ಮೆಟ್ಟಿ ನಿಲ್ಬೇಕು, ಹೌದು ತಾನೆ? ಕಷ್ಟ ಬಂದಾದ ಸಮಯದಲ್ಲಿ ನಾವು ಅದನ್ನ ಎದುರಿಸ್ತಕ್ಕಂಥ ಶಕ್ತಿ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಇರಬೇಕು। ಅದನ್ನು ಸಹ ये हंसकर सीखना चाहिए, हंसकर रहना चाहिए। ಕಷ್ಟ ಬಂದಾಗಲೂ ಖುಷಿಯಾಗಿ ಅದನ್ನ ನಾವು ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡಬೇಕು, ಅವಾಗಲೂ ನಾವು ಖುಷಿಯಿಂದ ಇರಬೇಕು। ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, सबको सुख देते रहने की कला का परिचय दिलाना इस कविता का उद्देश्य है। ಏನೋ ಎಲ್ಲರ ಜೊತೆನಲ್ಲೂ ಕಷ್ಟ ಇದ್ದಾಗಲೂ ಸುಖಸಿ ರಹನೆ ಕಾ ಕಲಾ, ಎಲ್ಲರೊಂದಿಗೆ ಸಹಬಾಳ್ವೆಯಿಂದ ಸುಖದಿಂದ ಇರುವುದನ್ನ ಈ ಒಂದು ಪದ್ಯ ನಿಮಗೆ ತಿಳಿಸ್ಕೊಡುತ್ತೆ। ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ ಮಕ್ಕಳ? ಕಷ್ಟ ಬಂದಾಗ ನಾವು ಮುದುಡಿ ಕೂರಬಾರ್ದು, ಯಾವಾಗಲೂ ನಾವು ಖುಷಿಯಾಗಿ ಕಷ್ಟವನ್ನು ಸ್ವೀಕಾರ ನೋಡಿ। ಸುಖ ಇದ್ದಾಗ ನಾವು ಎಷ್ಟು ಖುಷಿಯಾಗಿರ್ತೀವಿ ಅಲ್ವಾ? कष्ट सुख ಎರಡು देखिए कष्ट सुख ये दो एक सिक्के के दो पल्लू होते हैं अल्वा। ये सभी मनुष्य के लिए, सभी जीव जंतु के लिए कष्ट सुख दोनों होते हैं अल्वा। ಎರಡೂ ಇರುತ್ತೆ। ಹಾಗಾಗಿ ನಾವು ಕಷ್ಟ ಬಂದಾಗ ಏನೋ ಅಧೈರ್ಯದಿಂದ ಇರಬಾರ್ದು, ಧೈರ್ಯದಿಂದ ಎದುರಿಸೋದನ್ನ ನಾವು ಕಲ್ತ್ಕೋಬೇಕು। ಆವಾಗಲೂ ಖುಷಿಯಾಗಿರೋದನ್ನ ನಾವು ಕಲ್ತ್ಕೋಬೇಕು। ಇದನ್ನೇ कविता से आप सीख सकते हैं। ಈ ಕವಿತೆಯಿಂದ ನೀವು ತಿಳ್ಕೊಳ್ಳೋದು। फूल सदा हंसते रहते हैं, फूल सदा हंसते रहते हैं, खिल खिल कर जलते रहते हैं।
रंग बिरंगी मोहक छवि से, रंग बिरंगी मोहक छवि से, अपने अंदर की सुगंध से, तन से, मन से, निज जीवन से सब जग को सुरभित करते हैं। फूल सदा हंसते रहते हैं, फूल सदा हंसते रहते हैं। रहो सदा सबसे हिल मिलकर, रहो सदा सबसे हिल मिलकर, कष्ट सहो जीवन में हंसकर। जियो सदा सबको सुख देखकर, फूल यही हमसे कहते हैं, फूल सदा हंसते रहते हैं। देखिए, हमारा जीवन को, हमारा कष्टों को एक फूल के उदाहरण के साथ कवि कहते हैं। ಆಯ್ತಾ? ಒಂದು ಹೂವಿನೊಂದಿಗೆ ನಮ್ಮ ಜೀವನವನ್ನ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಹೋಲಿಕೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಇಲ್ಲಿ ಅಲ್ವಾ. फूल कैसे होते हैं, सदा हंसते हैं. ನೋಡಿ, ಒಂದು ಹೂವನ್ನು ನೋಡಿದ ತಕ್ಷಣ ನಮಗೆ ಏನಾಗುತ್ತೆ, ಖುಷಿ ಆಗುತ್ತೆ ಅಲ್ವಾ. ಯಾಕೆ ಅಂತಂದ್ರೆ ಹೂವು ಯಾವಾಗ್ಲೂ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇರುತ್ತೆ, ಮುದುಡಿಕೊಂಡಿರುತ್ತಾ? ಇಲ್ಲ, ಯಾವಾಗ್ಲೂ ಹರಳಿರುತ್ತೆ. ಅದಕ್ಕೆ ಎಷ್ಟೇ ಕಷ್ಟಗಳಿರ್ಲಿ ಅದು ಯಾವಾಗ್ಲೂ ಖುಷಿಯಿಂದ ಇರುತ್ತೆ, ಬೇರೆಯವ್ರನ್ನು ಖುಷಿ ಪಡಿಸುತ್ತೆ. ಹಾಗೆಯೇ फूल सदा हंसते रहते हैं. फूल फूल मतलब क्या, पुष्प अल्वा. हूವು, ಹೂ ಯಾವಾಗಲೂ ಹೇಗಿರುತ್ತೆ, ಹಸ್ನ. ಹಸ್ನ मतलब क्या, हंसना ಅಂದ್ರೆ ಏನು? हंसना विलोम शब्द में आते हैं. हंसना हंसना रोना अल्वा. हंसना ಅಂದ್ರೆ ನಗು अल्वा, ನಗರು हंसना. ये रोना अಳು अल्वा, अಳು. इनो फूल सदा कैसे होते हैं, हंसते रहते हैं, हಳು नगता इरुत्ते. हागे खिल कर जरते रहते हैं. ये कैसे जरते रहते हैं, जरना. जरना मतलब क्या, ये गिरना. खिल कर ನಗು ನಗುತ್ತಾನೆ ಏನ್ ಮಾಡ್ತಿರುತ್ತೆ, ಏ ಗಿರ್ತೆ ಹೈ, ಅದು ಬೀಳುತ್ತೆ. ಹೌದಾ? ಅದು ನೋಡಿ, ಕಷ್ಟ ಬಂದಾಗ್ಲೂ ಅದನ್ನ ನಾವು ಜಿಗುಡ್ತೀವಿ, ಅದನ್ನ ಕಿತ್ಕೊಂತೀವಿ ಅಲ್ವಾ. ಏನು, ಹೂವನ್ನ ಹಾಗೆ ಬಿಡ್ತೀವ ದೇವಾಲಯಗಳಿಗೆ, ಆಮೇಲೆ ಸ್ತ್ರೀಯರ ಒಂದು ಮುಡಿಗೆ ಅಲ್ವಾ, ಅದನ್ನ ಕಟ್ ಮಾಡ್ಕೊಂತ ಇರ್ತೀವಿ. ಏ ಕೈಸೆ ಹೋತೆ ಹೈ, ಅದು ಏನು ಖುಷಿಯಾಗಿ ನಾವು ಕಟ್ ಮಾಡ್ಕೊಂಡ್ರು ಸಹ ಅದು ನಗ್ನಗ್ತಾನೆ ನಮ್ಮ ಹತ್ರ ಬರುತ್ತೆ ಅಲ್ವಾ. ಹಾಗೆ रंग बिरंगी मोहक छवि से, एक ही रंग नहीं होते हैं अल्वा. पुष्प एक ही रंग में है ना, नहीं, ये रंग बिरंगी अल्वा. ಎಲ್ಲ ಬಣ್ಣ ಬಣ್ಣದ ಪುಷ್ಪಗಳಿದೆ. मोहक छवि से, छवि मतलब क्या, ए छवि मतलब ಶೋಭಾ, ಸುಗಂಧ ಅಲ್ವಾ. ಒಂದು ಸುಗಂಧಿತ, ಶೋಭಮಾನವಾದ, ಶೋಭಿಸುತ್ತೆ. ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಬಣ್ಣ ಬಣ್ಣಗಳಿಂದ ತನ್ನ ಏನು ಒಂದು ಛವಿಯನ್ನ ಹೊರ ಹಾಕ್ತಾ ಇದೆ. ಅವನೇ ಅಂದರ್ಕಿ ಸುಗಂಧ ಸೇ, ತನ್ನ ಏನು ಒಳಗಡೆ ಎಷ್ಟು ಕಷ್ಟಗಳನ್ನು ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ರು ಸಹ ಅದು ನಮಗೇನನ್ನು ಕೊಡುತ್ತೆ, ಸುಗಂಧ ಸೇ ಅಲ್ವಾ. ಅಂದರ್ ಸುಗಂಧ ಸೇ, ನಮ್ಮ ಒಳಗಿರ್ತಕ್ಕಂಥ, ತನ್ನ ಒಳಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸುಗಂಧವನ್ನ ಏನ್ ಮಾಡುತ್ತೆ, ಹೊರ ಹಾಕುತ್ತೆ. तन से, मन से, निज जीवन से. तन मतलब क्या, ये आंतरिक और बाह्य, निज जीवन में भी ಏನು, ತನ್ನ ಒಳ್ಳೆಯ ಮನಸ್ಸಿನಿಂದ क्या करते हैं जीवन में, सुगंध फैलाता रहते हैं, सब जग को सुरभित करते हैं. ಏನು, ಸುರಭಿತ್ मतलब क्या, ಸುಗಂಧಿತ, ಸುಗಂಧವನ್ನ ಎಲ್ಲ ಜಾಗದಲ್ಲಿಯೂ. ಒಂದು ಹೂವಿದೆ ಅಂದ್ರೆ ನೋಡಿ, ದುಂಡು ಮಲ್ಲಿಗೆ ಹೂವು ಅಲ್ವಾ. ಒಂದು ದುಂಡು ಮಲ್ಲಿಗೆ ಹೂವಿದೆ ಅಂತಂದ್ರೆ ಅದು ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಜಾಗ ಏನು, ಎಲ್ಲ ಕಡೆನೂ ಏನೋ ಒಂದು ಪರಿಮಳವನ್ನ ಅದು ಹೊರ ಹಾಕ್ತಾ ಇರುತ್ತೆ
ಹೌದು ತಾನೆ? ಹಾಗೆ सुरभित करते हैं सुगंध को, सुरभि फैलाते हैं और फूल सदा हंसते रहते हैं। फूल कैसे रहते हैं? सदा हंसते रहते हैं, ಯಾವಾಗಲೂ ನಗ್ತಾ ನಗ್ತಾನೆ ಇರುತ್ತೆ. ಅದನ್ನ ನಾವು ಕಟ್ ಮಾಡ್ಕೊಂತೀವಿ, ಕಟ್ಟುತ್ತೀವಿ, ಹೌದು ತಾನೆ? ಕಟ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋಕರೇನು ಅದು ಖುಷಿ ಖುಷಿಯಾಗಿ ಕಿಲ್ಕಿಲ್ಕರ್ ಖುಷಿ ಖುಷಿಯಾಗಿನೇ ಇರುತ್ತೆ. राहो सदा सबसे हिल मिलकर, कैसे रहते हैं? जोते जोतेयागी हिल मिलकर मिलजुल कर रहते हैं, ಎಲ್ಲರ ಜೊತೆನೇ ಹೊಂದಿಕೊಂಡು ಜೊತೆ ಜೊತೆನಲ್ಲಿ ಇರುತ್ತೆ. और कष्ट सहो जीवन में हंसकर, सब लोगों के लिए, सब जीव जंतुओं के लिए कष्ट आते हैं जाते हैं, ಹೌದು ತಾನೆ? ಕಷ್ಟಗಳು ಬರ್ತಾ ಇರುತ್ತೆ, ಹೋಗ್ತಾ ಇರುತ್ತೆ. इसी तरह एक कष्ट सहो जीवन में हंसकर, कष्ट ಬಂದಾಗ क्या क्या होते हैं? हंसकर रहना चाहिए. ನಾವು ಏನು ಮಾಡಬೇಕು? ಅದನ್ನ ನಗ್ನಗ್ತಾನೆ ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡಬೇಕು, ನಗ್ತಾನೆ ಅದನ್ನ ಖುಷಿಯಿಂದ ಹೊಡೆದಾಕಬೇಕು ಕಷ್ಟವನ್ನ. जियो सदा सबको सुख देखकर, सुख को देखकर क्या करना चाहिए? हंसकर रहना चाहिए. ನಾವು ಸುಖದಲ್ಲಿ ಇದ್ದವ್ರು ನೋಡ್ಬಿಟ್ಟು ನಾವು ಖುಷಿ ಪಡಬೇಕು ಅಲ್ವಾ? ಏನು ನಾವು ಜಲಸನ ಪಡಬಾರ್ದು, ಹೊಟ್ಟೆ ಕಿಚ್ಚನ ಪಡಬಾರ್ದು ಅಲ್ವಾ? ಅವ್ರು ಚೆನ್ನಾಗಿದ್ದಾರೆ, ನಾವು ಚೆನ್ನಾಗಿಲ್ಲ, ನಾವು ಕಷ್ಟ ಬಂದಿದೆ ಅಂತ ಅವರಿಗೆ ತೊಂದರೆಯನ್ನ ಮಾಡಬಾರ್ದು. ಜಿಯೋ ಸದಾ ಸಬ್ಕೋ ಸುಖ देखकर जीना चाहिए, सबको देखकर. आपको भी आते हैं सुख, कष्ट सुख एक सिक्के के दो पल्लू होते हैं ಅಲ್ವಾ? ಕಷ್ಟ ಸುಖ ಅನ್ನೋದು ಒಂದು ನಾಣ್ಯದ ಎರಡು ಮುಖಗಳಿದ್ದಂತೆ ಅಲ್ವಾ? ಆತೆ ಹೈ ಜಾತೆ ಹೈ ಅಲ್ವಾ? ಕಷ್ಟಗಳು ಬರುತ್ತೆ ಹೋಗುತ್ತೆ, ಹಾಗೆ ಸುಖನು ಬರ್ತಾ ಇರುತ್ತೆ. ಹಾಗೆ ಜಿಯೋ ಸದಾ सबको सुख देखकर कष्ट जी सहो जीवन में हंसकर, फूल यही हमसे कहते हैं. ये कहते हैं फूल, क्या कहते हैं? ये कष्ट सहो जीवन में हंसकर, कष्ट ಬಂದಾಗಲೂ ನಗ್ತಾ ನಗ್ತಾನೆ ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡಿ. और सबको सुख देखकर, सबको सुख देखकर क्या करना चाहिए? जियो सदा हंसकर. ಏನು ಮಾಡಬೇಕು? ನಾವು ಜೀವಿಸಬೇಕು. ಹಸ್ಕರ್ ಜೀನಾ ಚಾಹಿಯೇ, ಖುಷಿ ಖುಷಿಯಾಗಿ ಜೀವಿಸೋದನ್ನ ಕಲ್ತ್ಕೊಳ್ಳಿ ಅಂತ. फूल यही सबसे हमसे कहते हैं. फूल ಹೇಳ್ತಾ ಇದೆ ಅಂತೆ ಪುಷ್ಪ ಇದನ್ನೇ, ಏನಂತ? ಹೀಗೆ ಇರಿ, ನಿಮ್ಮ ಕಷ್ಟ ಬಂದಾಗಲೂ ಖುಷಿಯಾಗಿ ಸ್ವೀಕರಿಸಿ, ಮತ್ತೆ ಸದಾ ನಗ್ತಾ ನಗ್ತಾ ಇರಿ. ಬೇರೆಯವರನ್ನು ನೋಡಿ, ಬೇರೆಯವರ ಸುಖವನ್ನು ನೋಡಿ ನೀವು ಖುಷಿಯಾಗಿರಿ ಅನ್ನೋದನ್ನೇ ಯಹಿ हमसे कहते हैं फूल, फूल सदा हंसते रहते हैं. फूल कैसे रहते हैं? सदा हंसते रहते हैं ಅಲ್ವಾ? ಯಾವಾಗಲೂ ಪುಷ್ಪ ಅನ್ನೋದು, ಹೂ ಅನ್ನೋದು ಅರಳಿ ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ನಮಗೆ ತಿಳಿಸ್ತಾ, ಯಾವ ರೀತಿ ನಗ್ತಾ ನಗ್ತಾ ಇರುತ್ತೋ ಅದೇ ರೀತಿ ನೀವು ಸಹ ಖುಷಿ ಖುಷಿಯಾಗಿ ನಗ್ತಾ ಈ ಒಂದು ಏನೋ ಕಷ್ಟವನ್ನು ಬರಮಾಡ್ಕೋಬೇಕು, ಕಷ್ಟವನ್ನು ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು, ಸುಖವನ್ನು ಸಹ ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು. जीवन में कष्ट सुख ये दोनों आते हैं जिंदगी में. क्या करना चाहिए? हंसकर दोनों को ಸ್ವೀಕಾರ करना चाहिए. ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? ನಾವು ಕಷ್ಟ ಬಂದಾಗ ಅಳ್ತಾ ಕೂಡಬಾರ್ದು, ಸುಖ ಬಂದಾಗ ಖುಷಿಯಾಗಿರಬಾರ್ದು. ಸುಖ ಬಂದಾಗ, ಕಷ್ಟ ಬಂದಾಗಲೂ ಖುಷಿ ಖುಷಿಯಾಗಿ ಈ ಒಂದು ಕಷ್ಟವನ್ನು ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡಬೇಕು. ಏ कहते हैं फूल सदा हंसते रहते हैं. ಅದನ್ನೇ ಯಾರು ಹೇಳೋದು? ಹೂ ಹೇಳ್ತಾ ಇದೆಯಂತೆ, ಯಾವಾಗಲೂ ನಗ್ತಾ ನಗ್ತಾ ಇರೋಣ. ಅನುಭವಪತ್ देखिए बच्चों, ये फूल क्या कहते हैं? हंसते रहने के लिए ये सीख सकते हैं, ये सभी के लिए कहते हैं. ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? ನಾವು ಯಾವ ರೀತಿ ಪುಷ್ಪ ಯಾವಾಗಲೂ ನಗ್ತಾ ಇರುತ್ತೋ ಅದೇ ರೀತಿ ನಾವು ಸಹ ಕಷ್ಟ ಬಂದಾಗಲೂ ಸುಖ ಬಂದಾಗಲೂ ಯಾವಾಗಲೂ ಖುಷಿಯಾಗಿರಬೇಕು ಅನ್ನೋದನ್ನ ತಿಳಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. देखिए इसमें एक
एक वाक्य के प्रश्न होते हैं, फूल सदा कैसे रहते हैं? हाँ, मालूम हुआ आपको? फूल सदा कैसे रहते हैं? हाँ, फूल सदा हंसते रहते हैं। आपके लिख लीजिए, लिखकर कल होमवर्क कीजिए। फूल किस तरह जलते रहते हैं? फूल किस तरह जलते रहते हैं? फूल की छवि कैसी होती है? फूल की छवि कैसी होती है? और 2-3 वाक्यों में प्रश्न, 2-3 वाक्यों में उत्तर लिखिए के प्रश्न होते हैं। फूल सब जगह को किस रीति में सुरभित करते हैं? फूल सब जगह को किस रीति में सुरभित करते हैं? और फूल सदा हमसे क्या कहते हैं? कैसे सुरभित करते हैं और क्या कहते हैं? और जीवन में कष्ट कैसे सहना चाहिए? ಜೀವನದಲ್ಲಿ ಕಷ್ಟ ಬಂದಾಗ ನಾವು ಯಾವ ರೀತಿ ಇರಬೇಕು? और नमूने के अनुसार कविता की पंक्तियों को गद्य में रूपांतरित कीजिए। ये दोनों एक वाक्य और 2-3 वाक्यों के उत्तर लिखना ये जरूरी है। ये होमवर्क के लिए लिख लीजिए। ये देखिए, ये पद्य के रूप को गद्य के रूप में आप लिख लीजिए। राहो सदा सबसे हिल मिलकर, सदा सबसे हिल मिलकर रहा, कष्ट सहो जीवन में हंसकर, जीवन में राहो सदा सबसे हिल मिलकर, ಉದಾಹರಣೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ। ಸದಾ सबसे हिल मिलकर रहना चाहिए। ಇದು ಒಂದು ಏನು ಪದ್ಯದ ಒಂದು ಸಾಲನ್ನ ನಾವೇನ್ ಮಾಡಬೇಕು? ಗದ್ಯದ ರೂಪದಲ್ಲಿ ಬರೀಬೇಕು। ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? ಇಲ್ಲಿ ಏನಿದೆ? ಕಷ್ಟ ಸಹೋ ಜೀವನ್ ಮೇ ಹಸ್ಕರ್, ಜೀವನ್ ಮೇ ಹಸ್ಕರ್, ಕಷ್ಟ ಸಹೋ, कष्ट सहो जीवन में हंसकर ಅನ್ನೋದಕ್ಕೆ जीवन में हंसकर कष्ट सहो, जीवन में हंसकर कष्ट सहो। और जियो सदा सबको सुख देकर, जियो सदा सबको सुख देकर, ये सदा सबको सुख देकर जियो, सदा सबको सुख देकर जियो ಅಲ್ವಾ? ಈ ಒಂದು ಪದ್ಯಾಂತರವನ್ನ ಗದ್ಯಾಂತರಕ್ಕೆ ಸಾಲುಗಳನ್ನ ಏನ್ ಮಾಡಬೇಕು? ರೂಪಾಂತರ ಮಾಡಬೇಕಾಗುತ್ತೆ। और पद्य भाग पूर्ण कीजिए। पद्य भाग पुस्तक में है, आपको देखकर, आपको पढ़कर आपको लिख लीजिए। फूल सदा हंसते रहते हैं, खिल खिल कर जलते रहते हैं, ये पूरा लिख लीजिए। और नीचे लिखी पंक्तियों को भाव अपने शब्दों में लिखिए। कष्ट सहो जीवन में हंसकर जियो सदा, के जियो सदा सबको सुख देकर, फूल यही हमसे कहते हैं, फूल सदा हंसते रहते हैं। आपको लिख लीजिए। ये इसके आंसर में लिखती हूँ, आपको लिख लीजिए। मनुष्य को जीवन में हंसकर, मनुष्य को जीवन में हंसकर कष्टों को सहते हुए अपने दिन बिताने चाहिए।
बिताने चाहिए, बिताने चाहिए। फूलों का एक फूलों का एक सिद्धांत, सिद्धांत, सिद्धांत है, सिद्धांत है कि सदा हंसते, सदा हंसते हुए, सदा हंसते हुए जीवन बिताना चाहिए। देखिए, एक कष्ट सहो जीवन में हंसकर, जियो सदा सबको सुख देखकर, फूल यही हमसे कहते हैं। किसको कहते हैं? हमसे कहते हैं। फूल सदा हंसते रहते हैं। इसके लिए आंसर क्या है? मनुष्य को जीवन में हंसकर कष्टों को सहते हुए अपने दिन बिताने चाहिए अल्वा। कष्टಗಳನ್ನ ನಾವು ಏನ್ ಮಾಡಬೇಕು? हंसकर स्वीकार करना चाहिए। और फूलों को एक सिद्धांत है कि सदा हंसते हुए जीवन बिताना चाहिए ಅಲ್ವಾ। ಅದನ್ನ ನಾವು ಕಿತ್ತು ಮುರಿದ್ರೆ ಅದೇ ಇರುತ್ತೆ, ಖುಷಿ ಖುಷಿಯಾಗಿರುತ್ತೆ। ಹಾಗೆ ए फूल के सिद्धांत क्या है? ए सदा हंसना चाहिए ಅಲ್ವಾ। ಫೂಲನ ಒಂದು ಸಿದ್ಧಾಂತ ಏನು? ಹೂವಿನ ಒಂದು ಸಿದ್ಧಾಂತ ಏನು ಅಂದ್ರೆ ಯಾವಾಗಲೂ ಖುಷಿಯಾಗಿರೋದು। ಅದನ್ನೇ ಅದು ಹೇಳ್ತಾ ಇದೆ, ಹೂವು ಹೇಳ್ತಾ ಇದೆ ए सबके लिए कहते हैं, ಎಲ್ಲರಿಗೂ ಹೇಳ್ತಾ ಇದೆ। ए हमारा सिद्धांतों को ए सदा हंसते हुए जीवन बिताना चाहिए। ಯಾವಾಗಲೂ ನೀವು ಸಹ ಏನು ಜೀವನದಲ್ಲಿ कष्ट आते हैं, सुख आते हैं, ए सदा हंसकर रहने के संदेश देते हैं। कष्ट बरली सुख बरली ನಾವು ಅದನ್ನ ಯಾವಾಗಲೂ हंसकर ನಗು ನಗುತ್ತಾ ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡುವ ಒಂದು ಸಿದ್ಧಾಂತವನ್ನ, ಒಂದು ಏನನ್ನ ಸಂದೇಶವನ್ನ ಫೂಲ ಸಭಿ ಕೆ ಲಿಯೇ कहते हैं। ಏನು ಹೂವು ಅನ್ನೋದು ಎಲ್ರಿಗೂ ತಿಳಿಸ್ತಾ ಇದೆ। ये आपको सभी लिख लीजिए एक। और आगे क्या है? नमूने के अनुसार कविता के आधार पर निम्नलिखित तालिका भरिए। एक कीजिए मत कीजिए। ಇಲ್ಲಿ ನೀವು ಮಾಡಬೇಕಾಗಿರೋದು ಇದೆ, ಮಾಡಬಾರ್ದಾಗಿರೋದು ಇದೆ। ಏನನ್ನ ಮಾಡಬೇಕು, ಏನನ್ನ ಮಾಡಬಾರದು ಅಂತ एक उदाहरण होते हैं। ಒಂದು ಉದಾಹರಣೆಯನ್ನು ಸಹ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ। ನಮೂನಾ हे सदा हंसते रहो ಅಲ್ವಾ। ನಾವು ಯಾವಾಗಲೂ ನಗ್ತಾ ಇರಬೇಕು। ಕಭಿ ಉದಾಸ್ ಮಾತ್ರ ಹೋ, ಉದಾಸ ಅಂದ್ರೆ ಉದಾಸದಿಂದ ಇರಬಾರ್ದು, ಯಾವಾಗಲೂ ಮುಖವನ್ನ ಗಂಟಿಟ್ಕೊಳ್ಳೋದು ಅಥವಾ ಉದಾಸತನದಿಂದ ಇರಬಾರ್ದು। और सदा खुशी रहो। आगे क्या है? ए सदा खुशी रहो। ನಾವು ಯಾವಾಗಲೂ ಖುಷಿಯಾಗಿರ್ಬೇಕಲ್ವಾ। ಹಾ, ನಗ್ತಾ ಇರಬೇಕು। और खुशी के साथ रहना चाहिए, ಖುಷಿಯಿಂದ ಇರಬೇಕು। और ये मत कीजिए, ಯಾವುದನ್ನ ಮಾಡಬಾರ್ದು? ಕಭಿ ದುಃಖಿ ಮತ್ ರಹೋ, ಯಾವಾಗಲೂ ದುಃಖದಿಂದ ಇರಬಾರ್ದು। ए नमूने में आपको लिख लीजिए ಅಲ್ವಾ, ತಾಲಿಕಾ में आपको लिख लीजिए ಅಲ್ವಾ। ನೀವು ಏನು ಮಾಡಬೇಕು? ಪ್ಲೇಸ್ ಇದೆಯಲ್ಲ ಅಲ್ಲಿ ಬರ್ಕೊಂತಾ ಹೋಗಬೇಕು। सदा जगत में खुशियां फैलाओ, सदा जगत में खुशियां फैलाइए। कभी मत कीजिए का एक मत कीजिए में कभी गम मत बांटो, कष्टवನ್ನ ನಾವು ಹಂಚ್ಕೋಬಾರ್ದು। और कीजिए में सदा मिलजुल कर रहना चाहिए अल्वा। रहो, सदा मिलजुल कर रहो। और कभी शत्रु जैसा व्यवहार मत करो, ಯಾದನ್ನ ಮಾಡಬಾರ್ದು? ಶತ್ರುಗಳೊಂದಿಗೆ ವ್ಯವಹಾರವನ್ನ ಮಾಡಬಾರ್ದು।
ಕೆಟ್ಟ ಸ್ನೇಹಿತರನ್ನ ಮಾಡ್ಕೋಬಾರ್ದು ಅಲ್ವಾ, ಯಾವ್ದನ್ನ ಮಾಡಬೇಕು ಯಾವ್ದನ್ನ ಮಾಡಬಾರ್ದು. और उदाहरण के साथ उदाहरण के अनुसार शब्दों को मिलाइए. ए जोड़कर लिखिए. एक गुलाब कांट, ಗುಲಾಬ ಕಾಂಡ, ಗುಲಾಬಿ ಹೊಂದಿಗೆ ಏನಿರುತ್ತೆ, ಮುಳ್ಳು ಇರುತ್ತೆ ಅಲ್ವಾ. ಮುಳ್ಳು ಏನ್ ಮಾಡುತ್ತೆ, ಅದಕ್ಕೆ ಸಪೋರ್ಟಿವ್ ಆಗಿರುತ್ತೆ ಅಲ್ವಾ. ಅದನ್ನ ಕೀಳ್ತಾರೆ ಅಂದಾಗ ಅದು ಸಪೋರ್ಟಿಂಗಿಗೆ ಮುಳ್ಳಿರುತ್ತೆ ಗುಲಾಬಲ್ಲಿ. सूर्यकांति क्या है? सूर्यकांति देखिए, सूर्यमुखी कांति, सूर्यकांति कहते हैं कन्नड़ में. ये सूर्यमुखी, सूर्य के जैसे मुख होते तो सूर्यकांति, ये सूर्य की सूर्यमुखी अल्वा. ये क्या कहते हैं सूर्यमुखी से? आमेले चमेली, कमल, सूर्यमुखी तेल, चमेली सुगंध, हौदा सुगंध, और कमल कीचड़, ಎಲ್ಲಿ ಕಮಲ್ ಕೆಸರಲ್ಲಿ ಅಲ್ವಾ. देखो मिलती जुलती ध्वनि वाले शब्द लिखिए. ये उदाहरण होते हैं. एक हंसते, जरते, डरते, पढ़ते. मिलती जुलती ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ. और ತನ್ನಿದೆ ನಕಾರದಿಂದನೇ ಹೆಂಡಾಗಬೇಕು. ಕೊನೆ ಅಕ್ಷರ ಯಾವುದು ಕೊನೆ ಆಗಿರುತ್ತೋ ಅದು ಬೇರೆ ಪದಗಳು ಅದರಿಂದಲೇ ಕೊನೆ ಆಗಬೇಕು. ತನ್ನಿದೆ ನ ಇಂದ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗಿದೆ. ಮನ್ ಜನ್ वन, मन जन वन ऐसे आप लिख लीजिए. जिल ಇದೆ, मिल जिल किल ऐसे आते हैं, आप लिख लीजिए. और पढ़िए और सही वाक्यों के सामने ये टिक लीजिए. ये सही या गलत आप टिक लीजिए. फूल सदा उदास रहते हैं, ಯಾವಾಗಲೂ ಉದಾಸದಿಂದ ಇರ್ತ फूल. हाँ, एक गलत अल्वा. एक गलत के लिए गलत या सही आप डालिए. और फूल सदा खुशी से रहते हैं, हाँ सही. फूल सदा चिंता में रहते हैं, नहीं गलत. ये आप सही के लिए टिक लीजिए, गलत के लिए ये टिक लीजिए. आगे क्या है? सही शब्द ಸರಿಯಾದ ಉತ್ತರವನ್ನ ಆಯ್ಕೆ ಮಾಡಿ ಏನು ಮಾಡಬೇಕು, ವಾಕ್ಯವನ್ನ ನೀವು ಪೂರ್ಣಗೊಳಿಸಬೇಕು. ಫೂಲ್ ಸದಾ ಡ್ಯಾಶ್ ಆತೆ ಹೈ, ಹಾ ಹಸ್ತೆ ಅಲ್ಲೇ ಇದೆ ಬ್ರಾಕೆಟ್ ಅಲ್ಲಿ, ಅವನ್ನ ನೀವು ಹುಡುಕ್ಬಿಟ್ಟು ಹಾಕಬೇಕು. ನೆಕ್ಸ್ಟ್ ರಾಹೋ ಸದಾ सबसे डैश कर, सदा सबको डैश देकर जीना. देन आगे क्या है? ये सोच कर लिखिए. सोच कर लिखना चाहिए. ये हम फूलों का उपयोग कैसे रहते हैं, फूलों के उपयोग आप लिख लीजिए. किन्हीं 10 फूलों के क्या क्या उपयोग होते हैं? पूजा के लिए, ये डेकोरेशन के लिए अल्वा, और सौंदर्य, ये घरों में सौंदर्य बढ़ने के लिए उपयोग किया गया है. और शादी, ये नाम, ये क्या क्या उपयोग है सोच कर आप लिख लीजिए. और किन्हीं 10 फूलों के नाम और रंग. एक गुलाब के रंग, ये क्या क्या रंग होते हैं गुलाब, कौन से रंग में एक गुलाब होते हैं? हरा इत्या नहीं, गुलाब आप पीला में, और श्वेत वर्ण आप रंग लिख लीजिए. और 10 फूलों के नाम और रंग लिख लीजिए. आपको कौन सा फूल पसंद है और क्यों? निम्गे ಯಾವ ಹೂವು ಇಷ್ಟ, ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? ನಿಮ್ಗೆ ಯಾವ ಹೂವು ಇಷ್ಟ, ಏನಕ್ಕೆ? और कागज से तरह तरह के फूल बनाकर उसमें रंग भरिए. आप
ಕಾಗದದಿಂದ ನೀವು ಕಟ್ಟಿಂಗ್ಸ್ಗಳನ್ನೆಲ್ಲ ಮಾಡ್ತೀರಲ್ಲ, ಫೂಲ್ ಆ ಒಂದು ಹೂವಿನ ಒಂದು ಕಟ್ಟಿಂಗ್ ಅನ್ನ ಮಾಡಿಬಿಟ್ಟು ನೀವು ಅದಕ್ಕೆ ಏನು ಮಾಡಬೇಕು, ಕಲರನ್ನ ಹಾಕಬೇಕು. ನೋಡಿ, ಸೂರ್ಯಕಾಂತಿ ಈಸಿ ಇರುತ್ತೆ, ಒಂದು ಸೂರ್ಯಕಾಂತಿನ ಈಸಿಯಾಗಿ ಮಾಡ್ಬೋದು ಅಲ್ವಾ, ಅದು ಈಸಿಯಾಗಿ ಬರುತ್ತೆ. ನೋಡಿ, ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಮಾಡ್ಬೋದು. ए सूर्यमुखी है ना, ए इजी से आपको लिख कर कटिंग कीजिए. ಅಲ್ವಾ, ಈ ರೀತಿಯಾಗಿ ನೀವು ಕಟಿಂಗ್ಗಳನ್ನು ಮಾಡಿಬಿಟ್ಟು ಅದರಲ್ಲಿ ಕಲರ್ಸನ್ನು ನೀವು ಹಾಕ್ಬೋದು. ಹಾಕಿ और देखे हुए किसी फूल प्रदर्शन का संक्षेप में वर्णन कीजिए. ನೀವು ಒಂದು ಹೂವುಗಳ ಪ್ರದರ್ಶನವನ್ನು ನೋಡಿದ್ರೆ ಅದನ್ನ ಸಂಕ್ಷಿಪ್ತವಾಗಿ ನೀವು ಬರಿಬೇಕಾಗುತ್ತೆ. और देखिए, सभी के मालूम हुआ, सभी आप घर में सुरक्षित के होमवर्क भी करना चाहिए. ನೀವು ಸುರಕ್ಷಿತವಾಗಿ ಇರೋದ್ರ ಜೊತೆನಲ್ಲಿ ನೀವು ಪಾಠಗಳನ್ನು, ನಾವು ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಪಾಠಗಳನ್ನು ನೀವು ಓದಬೇಕು, ಹೋಮ್ವರ್ಕ್ಗಳನ್ನು ಮಾಡಬೇಕು. ಆದಷ್ಟು ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? ಎಲ್ಲ ಮಕ್ಕಳು ಮಾಡಬೇಕು. देखिए, आज तक इस कविता को सुनने के लिए सभी को धन्यवाद करती हूँ. सभी को धन्यवाद. नमस्कार.